सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे
Oh,
देवता
विश्वदेवा सत्यत्वे
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाचे दर्शने काम क्रोधा नाही झाली हुता झाली समता देवतया जवळी असे पापनाचे दर्शने तुका म्हणे भेदा भेद केला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशी दर्शनी विठ्ठल
सिद्धे प्रथमं जवकर्दण्डमेकदण्डं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थमं लम्बोदरं पंचमं च षष्ठमिक्टिवं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं च बालचन्द्रं दशमं च विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननः तस्मै श्रीगणाधिपतये नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दक्षिणे लक्ष्मणे शिवामे तु जनकात्मजा पुरतु मारुद्रशतमन्दे रघुनन्दनं वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे विमर्थं वरं पुण्डरीकाय दाटोमणीन्द्रे समागते तिष्ठं ददानन्दवृन्दं परब्रह्मलिङ्गं भजे वाटतंय कीर्तनाच्या पेक्षा हे चालू बरोबर. संत सज्जन मायबाप श्रोतवर्ग, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रत्येक अमावस्याला असणारा कीर्तनाचा कार्यक्रम आणि बाळमामाचा भंडारा, त्या निमित्तानं आजच्या या अमावस्येच्या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी जी सेवा आमच्या वाट्याला आली त्याबद्दल आम्ही परमभाग्य समजतो. विठ्ठल आजच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय काय आहे? अप्रत्यक्षरित्या संतांचं वर्णन. विठ्ठल या भागाद्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा तुमच्या आमच्या पर्यंत अखिल विश्वापर्यंत अखिल ब्रह्मांडापर्यंत काय संदेश पोहोचवत आहेत हे आपण या कीर्तनाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. या भागाद्वारे जगद्गुरु असं म्हणतात, काय म्हणताय? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. बघा राजा हो, सज्जना माय बापा हो, संत सज्जनांची जी मांदियाळी पाठीमागे मिळाली ना, आणि त्यांनी जे शब्द असे तुमच्या आमच्या करता लिहून ठेवलं. म्हणा
अहो कितीही पण आपण जन्म घेतलं तरी त्यांचा उपकार फिटणार नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पाये जीव थोडा. अहो एक वेळेला जन्माला आपण आलोय आणि हा जीव जरी त्याच्या चरणावरती व्हायला अर्पण केला तरी परंतु थोडा पडतोय. म्हणजे मी काय म्हणतो, 7 जन्माचे जीव जरी अर्पण केले तरी कमी पडणार. विठ्ठल संतांची परंपरा फार सखोल आहे महाराज. संतांची परंपरा फार सखोल आहे आणि अभ्यासाची रेखा, त्या अभंगाची रेखा अतिशय उज्ज्वल परंपरा आहे. परंतु आपण त्याचा अपव्यय आपल्याकडून होण्याची दाट शक्यता असते. ऐसा ज्याचा अनुभव, आपल्याला अभंग धरून जायचे ना. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. बघा महाराजांनी वर्णन केलेलं आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. पारदर्शकपणानं मांडलं गेलेलं आहे, हळूच कुठेतरी एका कोपऱ्यात लिहिलेलं नाही. अरे राजा हो, असा ज्याला अनुभव आलेला आहे. कसला अनुभव आहे तर विश्वदेव सत्यत्वे, विश्वाच्या ठिकाणी बरोबर उरलेला माझा भगवान परमात्मा आहे. विठ्ठल आणि पुढे सांगतात, देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. बघा या अभंगाद्वारे आजच्या कीर्तनामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी देवाचा पत्ता सांगितलेला आहे. देव कुठं आहे त्याचा पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे, ठाव ठिकाण आहे, पिनकोड आहे, सगळं आहे. पण ते शोधायचं असते. दिसत तसं नसतंय. नाही 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 दिसत तसं नसतंय म्हणून जग फसतंय नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी असतंय ते शोधायचं असते. विठ्ठल आपण इथंच थांबलो त्यामुळं गती तिथं प्रगती, गती नाही गती खुंटली गेली. दिसत तर नसतं, अरे म्हणून तर जग फसते. आपण फसणारच आहे ते सोडून, आणि त्याच्या पलीकडे काहीतरी असते. बघा माणसाला एक अति जवळचं एक दिसत नाही आणि अति लांबचं एक दिसत नाही. अति जवळचं आपल्या डोळ्यात आपल्याला दिसते का गेलेलं, त्याला दुसऱ्याने बघावं लागतं. किंवा अतिशय दूरचं आहे तेही आपण बघू शकत नाही. म्हणजे जिथपर्यंत दिसतं त्याला दृष्टिकोन म्हणा. विठ्ठल दृष्टिकोन म्हणजे काय? लघु कोण आहे, विशाल कोण आहे, काटकोन आहे, बरोबर आहे की नाही? आयत आहे, चौरस आहे, आयत आहे, चौरस आहे, हे सगळं आहे. परंतु दृष्टिकोन कोण म्हणलं की असं झालं ना, थोडं तिरचं असेल तेव्हा काटकोन 90 अंशाचा असेल, 60 अंशाचा असेल, 180 अंशाचा विशाल कोण असेल. दृष्टिकोन वारकरी दृष्टिकोन असा ठेवा आजच्या अभंगाप्रमाणे.
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या जगाच्या माध्यमातून भगवान परमात्मा पाहायचा आहे, या जगाकडे पाहायचं आहे आणि तोच दृष्टीचा कोणतीच रेषा आमच्या बाळमामाकडे वळवायची. असा अनुभव कोणाला आला? अहो देवतया जवळीयाचे पापनाचे दर्शने. राजाव सज्जनामय बापा, इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही, कुठेही फिरू नका. स्वदेशी मानवा रावळी मंदिरी कुठे फिरायची गरज नाही. देवतया जवळीयाचे पापनाचे दर्शने. त्याच्या जवळ देव आहे. कोणाजवळ देव आहे? दोन्ही हाताने सांगितलं गेलं, देव त्याच्या जवळ आहे. कोणाजवळ आहे? ऐसा ज्याचा अनुभव, सज्जन अनुभव आलाय की प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी माझा प्रभू भरून उरलेला आहे, असा ज्याला अनुभव आलेला आहे. वाचून पाठ केलेलं नाही बरं आपल्यासारखं. हो, आम्ही वाचून पाठ केले, आम्हाला प्रचिती नाही, अनुभव नाही, काही नाही. कोण आपण नाही म्हणून आपलं काही नाही. आपल्या चिक्यातलं बाचक्यातलं पोत्यातलं कोपऱ्यातलं इकडचं तिकडचं पत्र्याच्या वरचं खालचं आड्यावलं कुठलं काय सुद्धा नाही. आपला फक्त साऊंड बॉक्स आहे, माल खाण्याचा आहे, माल खाण्याचा आहे. परंतु तुमच्यापर्यंत पोच करण्याचं महत् कार्य त्याचं वारकरी संप्रदाय करतो, त्यांना धन्यवाद आहे. विठ्ठल देवतया जवळ याचे पापनाचे दर्शने. चला पुढं. काम क्रोधा नाही चाली, हुता झाली समता किंवा भूती झाली समता. अनेक वचन आहे तो शब्द. हुता झाली समता किंवा भूती झाली समता. व्याकरण आहे, अनेक वचने आहे, एका भूताचं नाही. मग आता मला सांगा, प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान प्रभू आहे असा अनुभव आला, मग त्याच्याजवळ भगवान प्रभू आहे, देव तया जवळ यायचे. मग त्याच्या ठिकाणी जर देव आहे तर त्या ठिकाणी कामाची बाधा होईल का? क्रोधाची बाधा होईल का? काम क्रोध मद मत्सर कंबानी अहंकार या षडविकारांची बाधा ज्याला होत नाही त्याच्या ठिकाणी देव आहे. बरोबर आहे. आणि ज्याच्या ठिकाणी बाधा आहे त्याच्या ठिकाणी संताची प्रवृत्ती नाही आणि बाकीच्या विकाराची निवृत्ती नाही. म्हणजे देवाची प्रवृत्ती कशी निर्माण होईल? कधीच होणार नाही. म्हणून या 6 जणांपैकी 2 पैलवान नाही आता काही तो 6 विकारायचं का नाही, त्यातलं 2 पैलवान जोर बजायचं. काम आणि क्रोध. तुमच्या सगळ्या आयुष्याचं मात्र कोण करत असेल तर काम आणि क्रोध. तुमच्या कार्याची नासाडी, कुठलाही कार्य करा त्या ठिकाणी काम आणि क्रोधाची बाधा जर आली, सर्व कार्याची नासाडी झाली म्हणून समजा. म्हणून या ठिकाणी हुता झाली समता, काम क्रोधा नाही चाली, हुते झाली समता. त्याच्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या वरती काम आणि क्रोध हल्ला करू शकत नाही, कारण त्याच्या ठिकाणी समानत्व आलेलं आहे, एकत्रीकरण झालेलं आहे. तो आहे म्हणजे मीच आहे आणि मी आहे म्हणजे तो आहे. त्याला दुःख झालं तर आम्हाला दुःख झालं पाहिजे, त्याला सुख प्राप्ती झाली तर आम्हाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु आमचं कसं चाललंय? त्याला सुख झालं की आमच्या सुखाची निवृत्ती झाली. दुसऱ्याने ट्रॅक्टर शेजारच्या आणला, कळाला ट्रॅक्टर आणला असेल फायनसवर, काही गरज आहे का? एखाद्यानं बोलेरो गाडी आणली किंवा इनोवा गाडी आणली, ती त्याच्याजवळ राहते होय तेव्हा 2-3 महिन्याचा काळ. विठाल 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 आता माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं
माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याला काय म्हणायचं? माणुसकी. माणूस आहे परंतु माणुसकी याची व्याख्याच माणूस विसरला गेला. माहितच नाही माणुसकी कशाला म्हणतात. वाक्यात उपयोग करा. माणुसकी कशाच म्हणतात. वाक्यात उपयोग करायला मला येतच नाही. फक्त माणुसकी हा माणुसकी पाहिजे. मला कसली माणुसकी ती माहितच नाही. विसरून गेलो आम्ही. काही शब्दार्थ असे ठराविक आपण पाठ ठेवले पाहिजे. तसं आपण वागण्याचा प्रयत्न करतो. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे याला माणुसकीचा धर्म म्हणतात. परंतु ती न राहिल्यामुळं आम्हावरती कामाने क्रोध अटॅक करतो. कामाने क्रोधाची बाधा होते. म्हणून आम्ही बाळूमामाच्या सेवेला लागू शकत नाही. पांडुरंग परमात्म्याच्या सेवेला लागू शकत नाही. आणि जरी सेवेला लागलो तिथपर्यंत सेवा पोचेल याची गॅरंटी देता येत नाही. कारण काम करून आमच्या ठिकाणी भरलेले आहे. गलीचे घाण भरलेले आहे. हृदय मोकळं नाही. गलीचे घाण आहे. अहो उपकारावरती उपकार कोणीही करल. अपकार्यावरती उपकार करणारे संत असतात. आपल्यावरती ज्यानं अपकार केला त्याच्यावरती उपकार करा. पाहुण्याला आहे रांधा म्हणून तो नेला त्यात काय उपकार झाला का? आणि आम्ही काय करतो लग्नात? आता त्या पद्धती बंद झाल्या. परंतु आहेर मांडून घेतो काय आहे आणि तो आहेर बघून साडी देतो. आता वास्तविक आपल्या मुलाचं लग्न असलं गोर गरिबांना वस्त्रदान, गोर गरिबांना अन्नदान, गोर गरिबांना. परंतु आपले पाहुणे बघून आतमध्ये जेवायला, गोर गरीब बाहेर जेवायला. ज्या पाहुण्याला चांगला आहे राहिला श्रीमंत असतो ना तो, म्हणून त्याला साडी चांगली 2000ची 5000ची. गरिबाने एखादं थोडस काहीतरी आणलं असेल त्याला साडीच नाही हो. 100-150 चपली इकरामाला चाललेली. मग अशा पद्धतीने आम्ही किती भक्ती करा हे जर आमचं हे जरी नाही कळालं, हे जर आम्हाला हे जरी नाही कळालं, संतांचं शब्दाचं महत्व जाईल नाही जाणून घेतलं गेलं नाही, तुम्ही ऐकलं तर दुसरा बाबा येणार आहे.
हे पिंगळा म्हणतोय दुसरा बाबा लय मोठा आहे, त्याच्या तोंडात आपण सहज बसतो, त्याला कुठं धरायचा जागा उरत नाही, चपडा लय मोठा आहे, खास आपण माणूस त्यामध्ये जातोय, कुठं त्याला धरायचा, लय मोठा भाव आहे, तुमचा भाव आहे काळरूपी बाबा, काळरूपी आहे, पाहिजे की देह जाण्याला, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाणार आहे, नाशवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान, राजा हो सज्जना हो माय बाप हो सावध व्हा, कधी काळाची झडप आपल्यावरती पडेल याच्याबद्दलच आपण काही सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? बघा आपल्याला माहित नव्हतं माझा बाप कोण असावा, माझी आई कोण असावी, आपल्याला माहित आहे का? आपल्या हातात होतं का? ह्याच आई बापांच्या पोटी आम्ही जन्म घ्यावा? नाही नाही नाही. किंवा याच गावामध्ये, याच तालुक्यामध्ये, या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये, या भूतलावरती भारत देशामध्ये किंवा जपानमध्ये मला जन्म व्हावा, जर्मनीमध्ये जन्म व्हावा, अमेरिकेत जन्म व्हावा, हे आमच्या हातात नव्हतं, ते देवाच्या हातात आहे. आता हे होऊन गेलं पाठीमाग, आता पुढं नक्की जाणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जाणार आहे, पण आता कसा जाणार आहे? वाहनाच्या खाली खाऊन जाणार आहे का? औषध पिऊन जाणार आहे का? फास घेऊन जाणार आहे का? म्हातारा होऊन मरण सहजरित्या येऊन जाणार आहे का? एखादा आजार होऊन आजाराच्या दुःखानं त्रासानं कंटाळून जाणार आहे का? कसं जाणार आहे? कुठं जाणार आहे हे आपल्याला माहित नाही. पण मला सांगा, पहिलंही त्याच्या हातात आहे, शेवटचंही त्याच्या हातात आहे. त्याला देव म्हणा आणि हे दोन्ही त्याच्या हातात नाही, त्याला जीव म्हणा. विठ्ठल मध्यंतरचा गाभा आपल्या हातामध्ये दिलेला आहे. जन्म गावाहून हल्लून मरण गावाला निघालो. या खेळामध्ये आपण काय करायचंय? मग तेच करायचंय. होता झाली समता, समान मानायचं आहे. आणि हे समान आपण मानल्याच्या नंतर तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोड. तुकोबराय म्हणतात समता परिषद झाली ना, तुमची समता झाली, सगळ्यांना समान मानलं गेलं. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान प्रभू आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी बाळूमामा आहे. बाळूमामाचं प्रत्येक पाहून त्या ठिकाणी आपण जर बोललो जय बाळूमामा, जय बाळूमामा, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, असं म्हणा. काही वेगळं बोलण्याची जर संधी आली तर बोलूच नका. रामकृष्ण हरी. ज्याप्रमाणे रामायणातला भरत होता ना नंदीग्रामाच्या ठिकाणी, त्या ठिकाणची दगड राम म्हणायची, वेली राम म्हणायच्या, माती राम म्हणायची, झाडं, पशु पक्षी, जलचर, भूचर, खेचर, वनचर सगळेच राम म्हणत होते. का म्हणत होते? तर आपल्या रामदादांच्या पादुका, प्रभू रामचंद्रांच्या पादुका डोक्यावरती घेऊन चपला. आपल्याला मोठ्या दादानं सांगितलं, तुकाराम तेवढे चपल्या आपण आणतोय का? पायात घालून आणतो, पण हातात आणणार नाही थोरल्या भावाच्या. त्या रामानं वापरलेल्या पायामध्ये पादुका चपला
प्रभूच्या असणारा भरतानं डोक्यावर धारण केल्या. किती 2 तास 3 तास कीर्तन हुसत, एकादशी सोडूस तर 12 सोडूस तर पुढली वारी येईपर्यंत, आषाढी एकादशी होईपर्यंत नाही 14 वर्ष. किती 14 वर्ष पादुका खाली ठेवले नाही आणि 14 वर्ष रामनामाला त्रुटी आली नाही. आणि त्या घोषामध्ये सगळा निनाद जे वातावरण आहे ते राममय बनलं होतं. विठ्ठल म्हणून तुकोबाराने सांगितलं भेदाभेद. तुका म्हणे भेदाभेद केला वाद खंडोनी. आता कोणाबरोबर वादावादी करायची नाही. आता इथून उठल्यानंतर कोणाबरोबर वादावादी करायची नाही. नाही कोणाचा बांध फोडायचा नाही. कोणी पाणीला पाणी हालून दिलं म्हणून त्याच्याबरोबर बांधायचं नाही. डेअरीवाल्यानं दर कमी दिला म्हणून त्याला बांधायचं नाही. एखाद्या गाय आणली आणि तिनं दूध कमी दिलं म्हणून त्याच्याबरोबर बांधायला जायचं नाही. काय घेणं त्यानं आपल्याला? आपण काय संघाने येणार आहे का? बरं येताना काय आणलं होतं का? मग काय बांधायची गरज आहे? येताना काय आणलं नाही. येताना नागडं उघडं आले, लंगोटी सुद्धा बरोबर नाही. जाताना बी काही नेणार नाही. हितच आणलंय, हितच राहणार आहे, हितलं हित खेळ आहे सगळा. काय गरज आहे कुणाला बांधायची? जर वज बांधून जर नेत असतो तर ठीक आहे, तिथं वापरायला होईल स्वर्गात कुठंतरी अमरावतीत म्हणा. तशा बद्दलचं काही नाही. म्हणून करता माणसानं व्यवस्थितरित्या वागण्याकरता तुकोबाराने अभंग जो दिला त्याचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्यात आला. आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? कीर्तन करायचंय. कुणी करायचंय? मग कशाला आणलंय तुला? अहो कीर्तन करायचे. तुम्ही आम्ही खेळी मेळे गदारोळे आनंदे. हा खेळ नोहे कल्याचा म्हणून मेळ मेळविला. कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे आनंदमय वातावरणाच्या ठिकाणी कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणा. हो, कशाला कीर्तन म्हणायचं? आपण त्याच्याशी एक रूप झालं पाहिजे. म्हणून करता इथून पुढं सगळ्यांनी सावध बसा. थोडा का वेळ असना, थोडे परी रे. हो, परंतु असं कीर्तन करायचं, असं कीर्तन ऐकायचं की त्या कानानं कधी ऐकायचं नाही. कारण ह्या कानाला बाकीच्या भानगड्या ऐकायच्या सवय लागलेली आहे. त्यामुळे ही काही गोड लागणार नाही. आणि जरी गोड लागलं तर वरच्यावर नाही, वरच्यावरच होईल. नडी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेली वारे. म्हणून ह्या कानानं कीर्तन कधीही ऐकू नका. आताच नाही, कुठलंही कुणाचंही कशाचंही कीर्तन असू द्या, त्या कानानं कधी ऐकायचं नाही. मग कुठल्या कानानं ऐकायचं? मनाचं कान उघड करा.
महाराजांनी काय सांगितलं? प्राथमिकता सांगितली. अहो पाना ना, जवळ बेंबीचा देठ तुटे तवची परब्रह्म भेटे, एरवी नाही भेटे. माझा कसा शिल्लक राहायला पाहिजे, मला त्रास होता. मी तर अटॅकवाला माणूस आहे, डोक्याचे केस उभे राहतात. पण इथल्या इथं मरण आलं तरी चांगली गोष्ट आहे. विठ्ठल महाराजांनी सांगितलं, लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना. याला कीर्तन म्हणायचं. का म्हणायचं? कायावाच्या बने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना. नुसता हा मूर्तवत देह, स्थूल देह या माऊलीच्या मंडपमध्ये बाळमामाच्या छताखाली आणून मांडला म्हणजे भक्त झाला असं नाही. पहिलीच्या वर्गामध्ये शाळेत झाला म्हणजे डॉक्टर झाला असं नाही. मॅट्रिक पास झाला असं नाही. ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण झालं असं नाही. एखादा कोर्स झाला असं नाही. नुसतं गेला म्हणजे या मंडपामध्ये तुम्ही देह आणून ठेवला, परंतु पुढं काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितेना. कामाची क्रोधाची बाधा झाली नाही पाहिजे, हे पहिल्यांदा शिका. आणि हे शिकायला मिळतं केव्हा? बाळमामाच्या नामस्मरणानं. चांग भरा चांग भरा बाळूमामाचे चांग भरा. किती सुंदर नामस्मरण आहे, परंतु घेतलं पाहिजे. बरं, नाम घ्यायला अडचणच काय नाही. कशाची अडचण त्या टायमाला तर होती का? आपण काम करतो तेव्हा तर होती का अडचण? नाही. कशाची अडचण आहे हो? संसार शरीराने करायचा आहे आणि परमार्थ मनानं करा. विठ्ठल Oh
असते ना हो माय बापा हो. कुठे गेला तर रोमामध्ये परमार्थ भरावा. काय ऐकताय याच्यापेक्षा काय करताय, काय ऐकताय याच्यापेक्षा तुम्ही काय करताय. हो, भूत भविष्य वर्तमान. भूतकाळ तुमच्या हातून निघून गेलेला आहे, भविष्यकाळ किती आहे तो माहित नाही, वर्तमानाची स्थिती तुमच्या हातात आहे. म्हणून काय ऐकताय याच्यापेक्षा काय करताय याला महत्व आहे. नुसती बाळमामाची बिंद्राभी बघितली तरी आम्हाला आनंद व्हावा. अतिशय सुंदर आहे. काय सुंदर आहे, म्हणणारा सुंदर आहे. अजून काय सुंदर आहे, वाजवणारा सुंदर आहे. अजून काय सुंदर आहे, ऐकणारे सुंदर आहे, टाळकरी सुंदर आहे. तुम्ही सगळी सुंदर आहे. मग आम्ही तुम्ही म्हणा की तुम्ही चांगला आहे. विठाला 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 पण आपलं कसं झालंय सांगू का, आपलं सगळ्याच ती म्हणायचं आपल्यावर डबा ओतून घ्यायचा. कुठं दुसऱ्याचं काय त्याचं अजून भांडणा गाव घेता. आपलं कसं झालंय, आपण ह्याच्या पाठीमागे लागलो. कशाच्या, पैशाच्या आहे का नाही. बरं पैशाशिवाय चालतंय का. कंठ सुधारक जर तुम्हाला एखादी डबी घ्यायची म्हणलं तर फुकट देते का मेडिकलवाला, नाही देत. कंठ सुधारायचा आणि असं मोठ्यानं वरडायचं म्हणल्यावर कंठ सुधारक वेळी सुद्धा काय 10-20 रुपयाला बसत असेल त्याला. बरं त्याशिवाय चालत बी नाही. चालतंय का. बरं संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे रात्रंदिवस वेळोवेळा. संसार करायचाय, संसारात नसल्यासारखं राहायचंय. संसार सहज होतो आणि परमार्थ करावा लागतो.
परमार्थ करावा लागतो, संसार सहज होतो. आणि संसार करून तेवढा होत नाही. कुणी बी छातीला हात लावून सांगा, संसार तेवढा होत नाही. आणि जसा असेल तसाच ठेवावा लागतो. त्याच्यामध्ये बदल जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी लगेच वेगळं स्वरूप, त्या सारख्या रंग बदलणारा संसार आहे. विठ्ठल मग मला सांगा, संतांच्या ठिकाणी सुद्धा थोडाफार अहंकार येतो. आपल्या ठिकाणी येणारच आहे, संसारी माणसाच्या ठिकाणी येणारच आहे. एक वेळ असा आहे, वशिष्ठ महाराज आहेत का नाही, वशिष्ठ महाराज आणि विश्वामित्र हे ऋषी आहेत. पाठीमागला इतिहास आहे. वशिष्ठ महाराज म्हणजे सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत. आणि विश्वामित्र म्हणजे 60,000 वर्ष लोखंडाचं चणक खाऊन तपश्चर्या केलेला व्यक्ती. हो, हे दोन्ही ऋषी, दोन्ही मुनी, दोन्ही संत, दोन्ही साधू बघा. परंतु वशिष्ठ महाराज सहज त्यांना म्हणायचे, या राजर्षी, राजाच्या कुळामध्ये जन्म झालेला म्हणून या राजर्षी. महर्षी म्हणण्याऐवजी राजर्षी. बघा, महर्षी म्हणलं तर उच्चतम दर्जा आहे, राजर्षी म्हणलं तर खाली आलं. मग नेहमी म्हणणं ऐकल्यामुळं त्याला राग आला. म्हणले एक वेळ म्हणले हो ना, जाऊ द्या बरं म्हणले. सारखं म्हणले राजर्षी काय लावलंय म्हणले तुम्ही, कशात कमी आहे बरं मी तो मला म्हणले. हा, रागरागीने गायला कमी आहे, पाठाला कमी आहे, कामचा हरिपाठ पाठ नाही. असं नसं तो भाग वेगळा. पण आमचं तरारी महाराज का बोल पाठ नाही तर कशात कमी आहे, वाजवायला पडतोय का, मोठ तुटून गेली तरी पण वाजवायला गेलं पण कशात कमी आहे. कोण म्हणतंय, मी नाही म्हणा तू. विश्वामित्र म्हणाले. मग वशिष्ठ महाराज म्हणाले, आपण म्हणले ही भांडण मिटवाय ब्रह्मदेवाकडे जाऊ. आणि बांधणारी वक्ते होती ना, ती उच्च दर्जाची आहेत. मग पंचवीस तासाच पाहिजे ना, आपल्यासारखं पंचाकडे आणून जमल का. ब्रह्मदेवाकडे जाऊया. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव कुठं राहतो का माहिती, आम्ही बघितलंच नाही. सत्यलोकाच्या ठिकाणी ब्रह्मदच कला सत्यलोकाच्या ठिकाणी ब्रह्मदेव राहतात. त्या ठिकाणी गेले आणि महाराज ब्रह्मदेव, आमचं भांडण आहे आणि ते तुम्ही मिटवावं लागतंय. काय भांडण आहे तर म्हणले, विश्वामित्रांनी सांगितलंय, हे जे वशिष्ठ महाराज आहे ते म्हणले मला सारखं राजर्षी, या राजर्षी असं म्हणून हिनवतात. महर्षी म्हणायला काय होते, आम्ही 60,000 वर्ष चणक खाऊन, लोखंडाचं चणक खाऊन असणार म्हणले तपश्चर्या केलेलं आहे. आणि असं हलकं नाही म्हणले. 4-4, 5-5, 6-6 वर्ष आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत काढली. ते घासलंय, उगं पकवाज वाजवतो का आम्ही, उगं गायला येते का आम्ही. घासलेली माणसं आहे ती. शरीर घासलेलं आहे, रात्रीचा दिवस केलेला आहे. उगं जमत नाही सहज कोणी म्हणून जमत नाही. मला एखादी चाल म्हणत तिकडे बायला मागे वडीला इथं म्हणायला, असं म्हणायला घासलं पाहिजे, राग आला पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे, तप केलं पाहिजे. एक तप आहे हो. तप म्हणजे असं बसणे नव्हे, तप म्हणजे झाडाला उलट टाकून घेणं नव्हे. नाही, त्याची पूर्तता होण्याकरता, त्याला आशीर्वाद प्राप्त होण्याकरता केलेल्या कर्माला किंवा घेतलेल्या विद्या प्राप्त होण्यासाठी अनेकांची थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज असते. आणि त्याने विश्वामित्र म्हणाले, आम्हाला नेहमी राजर्षी म्हणून हिणवतात. बरं म्हणले, आता ब्रह्मदेवांना ते ओळखलंच काय गणित आहे ते. आता म्हणले आपण एकट्यानं वाईट होण्यापेक्षा ते डिप्युटी आहे त्यांना बोलवा, सोसायटी चेअरमन आहे त्यांना बोलवा म्हणले. कोणाला बोलवायचंय म्हणले, सूर्यनारायणाला एक बोलवा म्हणले. सूर्यनारायणाला एक बोलवा, सागराला एक बोलवा, आणि ज्याच्या मस्तकावर पृथ्वी आहे त्या शेष भगवंताला एक बोलवा. त्या तिघांना बोलवा, आपण न्याय करून टाकू. विश्वामित्राला सांगले, या घेऊन तुम्ही. तर म्हणले आणतो लगेच. विश्वामित्र गेले. कुठे गेले, सूर्यनारायणाकडे गेले आणि म्हणले, सूर्यनारायणा चला, आमचं भांडण आहे आणि ते मिटवायचंय, त्याच्याकरता ब्रह्मदेवाने तुम्हाला 60 पंच म्हणून बोलवण्यात आलेला आहे. सूर्यनारायण म्हणाले, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु मी सध्या ड्युटीवर आहे, माझी ड्युटी चालू आहे. या ड्युटीची काहीतरी व्यवस्था करा, मी यायला तयार आहे.
काय राव म्हणले, आता सूर्यासारखा तेज कोणाचा आहे आणि अख्ख्या सर्व जगाला उजेड देण्याचं कार्य कोणी करू शकत नाही, हे शक्य नाही. मग म्हणले मीही शक्य नाही घ्यायला, मी जर आलो तर अंधार पडेल ना, सगळं जगाचं बंद पडल, मी येऊ शकत नाही. मग ब्रह्म त्या विश्वामित्राने खाली मान घातली आणि शेष भगवंताकडे गेली. शेषनारायण चला मुले आमचा न्याय करायचा आहे, तुम्हाला ब्रह्मदेवाने बोलावलेला आहे. शेष नारायण म्हणाले माझ्या डोक्यावरती पृथ्वीचा भार आहे, पृथ्वी माझ्या मस्तकावरती आहे, त्याला टेकू लावण्याचं कार्य करा, अन्यथा पृथ्वी रसातळाला जाण्याची शक्यता आहे आणि मी यायला तुमच्या बरोबर तयार आहे. आपलं हे काय शक्य आहे का? अशी वस्तू कुठल्या कंपनीत तयार झाली नाही की पृथ्वीचा भार पेलल. आणि तुम्ही काय सांगता कारण मला यायचं नाही म्हणून सांगा ना. आम्ही यायला तयार आहे, आम्ही बी दुटीवर आहे म्हणले, दुटी माझी चालू आहे आणि म्हणून त्याला टेको देण्याचं कार्य करा. नाही म्हणले शक्य, खाली मान घातली, ब्रह्मदेव हालून गेले. सूर्यनारायण आला नाही, शेषनारायण आला नाही, सागराकडे गेले. सागरजी भगवान कोण म्हणते? विश्वामित्र. चला म्हणले आमचा न्याय निवाडा करायचा आहे आणि तुम्हाला ब्रह्मदेवानं बोलावलेलं आहे. बरं म्हणले मी यायला तयार आहे, मला नेण्याकरता भांडं आणलंय का? त्यांचं तरी काय चुकतंय, आता कशात जायचं म्हणले, मी असा पाताळ माणूस, समुद्र म्हणजे काय पाणीच आहे ना, मग ही मला नेण्याकरता भांडं आणलंय का? काय बोलताय राव म्हणजे तुमचं हे सगळं बसायला तुम्ही भांडं कुठं तयार झालंय का? आणि मग मी कसं येणार? मला असं जर लोटीत आलो तर दुनिया राहील का? एकदा नदीला पूर आला तर किती माणसं जाते ती, समुद्र जर लोटत असाला असं जायचं म्हणलं तर दुनियाच राहणार नाही, म्हणून येणं शक्य नाही. त्यानं खाली मान घातली आणि माघारी फिरले. कुठपर्यंत आले? सत्यलोकाला आले आणि ब्रह्मदेव आणि वशिष्ठ महाराज बसलेले, पाहिलं गेले धर्मसलेले होते. आणि ब्रह्मदेवाने विचारलं काय झालं? काय राव म्हणले, न येणाऱ्याकडेच तुम्ही लावलंय, चांगले येणाऱ्या माणसाकडे विरोध पक्षाचे येते काही तुमच्यामध्ये, ते पंच म्हणले तुमच्या विरोधात दिसते, काहीतरी कारण सांगून आले नाही, असं झालं का? बरं म्हणले. मग वशिष्ठ महाराजांकडे पाहिलं, नुसतं ब्रह्मदेवाने पाहिलं तर म्हणले बघतो जमलं तर. वशिष्ठ महाराज म्हणले बघतो जमलं तर. नाही आणतोच असा म्हणणारा कधी यशस्वी होत नाही. बघू जमलं तर म्हणलं तर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कमी बोलावं, जास्तीच ऐकावं. भजनामध्ये असा, कीर्तनामध्ये असा आगावपणा करू नका, पुढं करू नका. एखादा मन म्हणला तर म्हणा, मला लय येतंय असं करू नका. उरावर डोक्यावर बोजा घेऊ नका, पापाचा बोजा आहे. सोन्याची दोरी जरी फास घेतला तरी मरणारच आहे आणि स्वतःच्या दोरीनं फास घेतला तरी मरणारच आहे. परमार्थाच्या दोरीनं का मरणार नाही? विठ्ठल विश्वामित्र हल्ले सूर्यनारायणाकडे गेले. सूर्यनारायणजी चला म्हणले बोलावलेलं आहे ब्रह्मदेवाने, आमचा न्याय करायचा आहे. म्हणले मी दुटीवर आहे, त्याची व्यवस्था करा. बाजूला म्हणले आणि काशीची लंगोटी फेकली. सूर्याच्या कितीतरी पटीला तळपू लागली. सूर्यानं लाजरा गेला, मान खाली घातली आणि वशिष्ठ महाराजांच्या पाठीमागे चालू लागला. लंगोटी चमकू लागली. तेवढा तेज असावं लागतं, तेवढा कष्ट असावं लागतं, तेवढी मेहनत असावी लागते. कोणाचं बी काम नाही, वेड्या गबाड्याचे काम नव्हे, तो काम नाही असावे जातीचे. विश्वामित्र त्या जातीचे आणि सूर्य खजेल झाला, खाली मान घातीत चालू लागला आणि शेष भगवंताकडे गेले. शेष नारायण चला म्हणजे आमचा न्याय करायचा आहे, ब्रह्मदेवाने तुम्हाला बोलावण्यात आलेला आहे. लक्ष देऊ नाही का बरं, काही काय सासू जावायच्या गोष्टी नव्हत्या. सासू जावायचं उदाहरण नाही, हे परमार्थातलं आहे. परमार्थातलं लक्ष देऊ नाही का, दोन संतांचं भांडण आहे असं, मग आपलं कसं, त्याच्यावर आपण विचार करायचा आहे. थोडं उच्चतम दर्जाचा विचार असावा, तर्क खाली खाली जाऊ नये. विठ्ठल माणसाला नेहमी साधन राहावं, राहणीमान साधन असावं, विचार उच्चतम दर्जाचा असावा. नुसतं टेरलिंग रेकॉर्ड घालतंय, इस्त्री करताय, भारी भारी कपडे घालताय, कळायला कामात
कळायला काहीच नाही. एखादा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर बी कळणार नाही, जनरल नॉलेज बी नाही, काहीच नाही हो, सामान्य ज्ञान सुद्धा नाही. त्यात सादर राहा पण उच्चतम विचार असावा. विचार श्रेणी प्रगल्भित असावी, त्याला प्रगल्भता असावी आणि बॅकग्राऊंड मोठा असावा. छोटा विचार करायचा नाही, विचारामध्ये कंजूस क्वालिटी कधी करायची नाही. हो नाही त्याला मोठं झाला. आणि मग शेष नारायणाला विनंती केल्याबरोबर शेष नारायण म्हणले मी सुद्धा सध्या ड्युटीवर आहे, पृथ्वीचा भार माझ्या मस्तकावर आहे, याला टेको लावा. वा बाजूला म्हणले. जवळ जो दंड होता, काठी होती, ती लावली पृथ्वीला सारा बाजूला. काठीनं त्या दंडावर पृथ्वीचा भार पेलला गेला. शेष भगवान बाजूला झाले, खजीर झाले, मान खाली घातली. चला की म्हणली यायला तयार. हो. आणि ती वशिष्ठ महाराजांच्या माग सूर्य आणि शेष भगवान चालू लागले. त्या दोघांना घेतलं, सागराकडे गेले. सागरजी तुम्हाला बोलवलंय, आमचा न्याय निवाडा करायचा आहे, साहेब पंच म्हणून चला, ब्रह्मदेवाचं बोलावं नाही. अरे म्हणले न्यायला काय भांडा आणलंय का? मला आणलंय ना. म्हणले कुठं आहे? ते काय कमांडर काय राव म्हणले, चेष्टा करता का? मी केवढा आणि एवढ्याशा कमांडर मी कसं बसणार आहे? वशिष्ठ महाराज म्हणले प्रयत्न तरी करून बघा, प्रयत्न करा, नाही बसला तर राहू दे पण प्रयत्न तरी करा. बरं म्हणले तसं बसण्याचा प्रयत्न केला, सगळा समुद्र बसला आणि कमांडोला शिल्लक राहिलं. विठ्ठल कमांडोला शिल्लक राहिलं. या तिघांना घेतलं, कमांडोला मध्ये समुद्राला घेतलेला आहे. हे दोघं बाजूवर चालतायत आणि ब्रह्मदेवाच्या ठिकाणी, सत्यलोकाच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी विश्वामित्र आणि ब्रह्मदेव बसलेले आहे आणि समोर असे वशिष्ठ महाराज या दोघा तिघांना घेऊन आले आणि ब्रह्मदेवाने विश्वामित्राला विचारलं, न्याय झाला का करावा लागल? म्हणजे झाला का न्याय का करावा लागल? हो. याच्या करता त्याचं उत्तर तुकोबरांनी लिहिलंय ते अभंगाचं पहिलं चरण. रुद्राचा
कोणालाच काय होणार नाही, कोणाला सुद्धा काय होणार नाही. म्हणजे बाळमामाच्या कृपेतून कोणीच वाचणार नाही. बाळमामाची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र रोमातनं माझ्या बाळमामाचं भजन करा. दम भरला तरी चालेल. आता माझं भरतो लगेच तसलं जर काम नाही धंदा नुसता असा मोकळा आहे. पण भरला तरी चालतो. भजन करा, विठ्ठलाचं माझं भजन करा, संतांच्या नावाचं भजन करा. ज्ञानदेव म्हणता माया जाईल समूळ विलया, तुकाराम तुकाराम नाम घेता काप्रियम, धन्य तुकोबा समर्थ तिने केला हा पुरुषार्थ. कोणाचंही नाम घ्या, परंतु नाम घेतलं ना कशा करता घ्यायचंय, काय नामाची गरज आहे, मला काय करणे आहे. पाणी कांजे आहे, गुरढोर आहे, ती शेतीवाडी आहे, गुरढोर आहे, ती सगळं चांगलं, काय नावाची गरज आहे. अहो बाहेरनं स्वच्छ व्हायला साबण आहे, त्या पावडर आहे, त्या अनेक निघालं, परंतु आतून स्वच्छ कशानं व्हायचं. एक जण ते निर्मा पावडरच पिलं, महाराजांनी स्वच्छ व्हायला सांगितलं. ते आठवडाभर स्वच्छच होत होत, आठवडाभर स्वच्छ होत. दिवसाने पावायचा नाही रे देव बाजारचा, लय म्हणायचं कारण वेळ संपत हो. रोमा म्हणे संतांनी आमच्या घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडारे, मागत्याची पुरी धनी आणि काशीवरी, तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरी. हे संतांचं पोत आहे, बाळमामाचं पोत आहे, कधीही रिकाम होणार नाही. बाळमामाने पोत करू द्या, कधी रिकाम होणार नाही. संतांच्या आशीर्वादाचं पोत कधी रिकाम होत नाही. तुम्ही आम्ही भरलेलं मोकळं झाल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था आहे. कारण आपण इकडून आणतो तिकडून आणतो, टेबला खालनं घेतो, चांगलं चांगलं सांगतो तरी पैसे सोडतच नाही. पैशाचं लांछन करू नका म्हणून सांगतो तरी आम्ही पैसा सोडतच नाही. कसा देव मिळणार आहे आम्हाला सांगा बरं. आम्ही कळून अडाणी आहे. न कळत्याकडून चुकलं तरी चालू, पण आम्ही चुकून कसं जमलं, पण चुकतंय आता काय करायचे, अशी अवस्था आहे. म्हणून बाळमामाकडे बघा, बाळमामाचं जसं कर्तव्य आहे. बाळमामाने साध्या माणसामध्ये जन्म घेतला, धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे, धनगर कुटुंबामध्ये. आणि शेळ्या मेंढ्या साधं त्याला काय किंमत कोण देते का काय आहे. गरीब प्राणी, मेंढी म्हणजे गरीब आहे, सगळ्यात गरीब. ते तुम्हाला काही करत ते मेंढ्यांचं त्यांनी आपलं संगोपन करण्याचं, मुख्या प्राण्यावरती दया करा. ज्या पद्धतीनं तुकोबरांनी वर्णन केलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली म्हणजे निसर्ग आहे. या निसर्गामध्ये जे जीव जंतू असतील ते सगळे आम्हाला सखी आहेत, जवळचे आहेत, सोयरे आहेत. म्हणजेच आजच्या आपल्याला धरू नये. बरोबर आहे का नाही. ऐसा ज्याचा अनुभव
विश्वदेव सत्यत्वी या सत्यत्वाच्या ठिकाणी बाळमामा उतरले आणि बाळमामाने ते करून दाखवलं गेलं. धनगर समाजामध्ये, धनगर कुटुंबामध्ये जन्माला आले. अनेक त्यांच्या हातून असणारे चमत्कार घडले. अहो पंचभूत, आपला हात हे पंचभूतांचा आहे, पंचमहाभूतांचा आहे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या 5 तत्वावरती विजय मिळवणारे बाळमामा. विठ्ठल पंचमहाभूतावरती विजय मिळवला. आप म्हणजे पाण्यावरती विजय, तेज म्हणजे सूर्यावरती विजय, वायू म्हणजे वाऱ्यावरती विजय, आकाशावरती विजय आणि पृथ्वीवरती विजय. या सर्वांच्यावरती विजय मिळवला. का मिळवला गेला? अहो काहीतरी घडावं लागतं जीवनामध्ये, सहजरित्या घडत नाही. तसं कर्तव्य असावं लागते. दुसऱ्याकडे बघून उपयोग नाही. आचरणशीलता, आचार, विचार आणि उच्चार, कोणी काही म्हणा, हे त्रिपुटी साधली पाहिजे. दृश्य, द्रष्टा, दर्शन त्यात गेलं तर कळायचं नाही. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, ध्येय, ध्याता, ध्यान, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही एक त्रिपुटी बनली पाहिजे. दृश्य म्हणजे दिसतंय ते, द्रष्टा म्हणजे पाहतोय तो, आणि दर्शन म्हणजे पाहून मिळणार ज्ञान. हे तिन्ही एकच आहे. दृश्य, द्रष्टा, दर्शन. आरसा समोर धरला, आपणच त्यामध्ये दिसतोय. पाया लावतोय तो ही काळ्या पांढऱ्या भोपळातली काळी भावली तोच आहे, तोच प्रभू आहे. आणि म्हणून नजरेला नजर भिडवून बोला. नजर खाली पाडून बोलू नका. बोलत असत त्याचं काही खरं धरू नका. नाही, नजरेला नजर भिडवून बोला. म्हणजे मी तो कोणाची झाली बोलवण. त्या काळ्या भोपळामध्ये आता तुम्ही मोहिते महाराज, मी जर असं समोर उभं राहिलं, तुमच्या काळ्या भोपळामध्ये माझी प्रतिमा दिसते आणि माझ्या काळ्या भावलीमध्ये तुमची प्रतिमा दिसते. म्हणजे नेमका कुठं घोटाळा आहे? तुमच्यामध्ये मी आहे का नाही आणि माझ्यामध्ये तुम्ही आहे का नाही? मग हेच अभंग आहे. विठ्ठल हे जे ज्ञान आहे ते आपण शिकलो का? आपण शिकलो नाही. आपल्याला संतांनी शिकवलं गेलं. संत या त्यांच्या मोठेपणाच्या किंवा त्यांच्या ग्रंथाच्या, त्यांच्या ओव्यांच्या, त्यांच्या अभंगांच्या रूपानं आपल्यापर्यंत शिल्लक आहेत, समोर आहेत. आज 700 वर्ष झाली परंपरा आहे आणि 700 वर्षाची परंपरा अजून वारकरी संप्रदाय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. त्या अभंगाची महती कमी झाली नाही. तुकोबरांच्या अभंगाची महती कमी झाली नाही. ज्ञानेश्वरांच्या ओळीची महती कमी झाली नाही. ओम मोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसावेद्या आत्मरूपा. माऊलींच्या ओळीला अभंग मिळतो. आत्मरूपा म्हणले. पहिल्या ओळीच्या ठिकाणी शेवटचा शब्द काय? आत्मरूपा. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी तुझे. त्या तोच गणेश आहे. कोण आहे? आत्मस्वरूप तोच गणेश आहे. आणि पसायदानामध्ये सुद्धा आत्म्याचं वर्णन आहे. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे. ठिकाणी आत्म्याचं वर्णन आहे. आणि आजच्या अभंगामध्ये सुद्धा सांगितले की सगळ्या ठिकाणी भगवान स्वरूप पहा. विठ्ठल एक ज्ञान आपल्याला कोणी पोचवलं? ज्ञानदेवेर चिला पाया उभारले देवालया नामातयाचा किंकर्तीने केला विस्तार. जनार्दने खांब दिला भागवत तुका झाला असे कळस. भजन करा सावकाश. आपला वेळ संपलेला आहे. आरतीचा वेळ झालेला आहे. आणि म्हणून फक्त सगळ्यांचं भजन करण्यापेक्षा कळसाचं पायाचं भजन. ज्ञानेश्वर Thank you.
ऐसाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवताया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाले बुद्धी झाली समता देवताया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद भेदावाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने राजा व सज्जनो माय बापा हो 4 चरणाचा अभंग तुकोबर यांचा आपल्या सेवेकरता घेतला
परंतु सगळ्या अभंगाचा भावार्थ सांगण्यात आला, मात्र विस्तार रूपाने एकच चरण सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तोपर्यंत वेळ संपला. कीर्तनाला मला वाटतं वेळ ज्यादा असावी, ओळखत नाही हो, काय सांगावं, कुठलं मन सांगावं, कुठलं ठेवावं. वेळ अजून एक तासभर असावी, पण काय करायचं असेल तशा पद्धतीने तुमच्या समोर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. वाकडे का नीट देव जाणे, करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, आपल्या बळे नाही मी बोल, सका भगवंत वाचा त्याची. त्या भगवान परमात्म्यानं मला वाचा जर दिली नसती तर तुमच्या समोर सांगताच आलं नसतं. म्हणून त्याची कृपा आहे, त्यानं मला वाचा दिली आणि म्हणून तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न छोटासा झालेला आहे. तुमच्या विरोधामध्ये, तुमच्या विचाराच्या परमार्थाच्या विरोधामध्ये जर एखादा शब्द चुकून जर गेला असेल तर मायबापांच्या अंतःकरणानं मला क्षमा कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मला क्षमा करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपला मित्र अशोक आणि तो म्हणला आपल्याला कीर्तन ठेवायचंय, करूया. तशा पद्धतीने आम्ही बसलो, नियोजन केलं आणि म्हणजे गायक चांगलं सांगा. आमचे अशोक महाराज माहिती परम मित्र आहेत, हाक मारल्याबरोबर धावत येतात. आता काय सांगायचं, सकाळी ते कीर्तन करायचं, सकाळी कोरडवाडीला त्यांचं कीर्तन आहे, मी मागं उभा होतो आणि आता ते मागं उभा आहे. सकाळी मी मागं होतो, आता ते माझ्या मागे आहेत. खेडीमेळीच्या वातावरणामध्ये परमार्थ करायचा आहे. या ती गुळ माझे गेले हरपुनी, रंगा वाचून या ठिकाणी कोण कुठला आहे याच्यापेक्षा परमार्थमध्ये किती आहे याला फार महत्व आहे. आणि आमचे बघा टॉपचे कलाकार आहेत, विशाल महाराजजी दराडे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नामांकन चालू आहे असे महाराज. आणि विशेषतः त्यांचं एवढं आहे, त्यांचं तोंड पूजा करणारा गडीच नाही. तसं काय गरज आहे, मी एक दिवस जाणार आहे तर कोणाच तोंड पूजा करायची गरजच नाही. पण जे सत्य आहे ते बोलल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी आळस नाही हो, कसलाच आळस नाही. हा मी उद्या नाहीतर शर्ट मला होऊन फाटून द्या आणि ते पकवास फटला तरी त्या दिवशी अशी टाळी झाली नुसती. असं होता तिथं इस्लामपूरच्या कीर्तनाला भरपूर समाज. आणि आज हे असं तोडबाज पकवाज वाजवणार आणि तुमच्या आमच्या नशिबानं प्राप्त झालं, बाळमामाच्या सेवेमध्ये रुजू झालं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. अशोक महाराज मोहिते रेडारेंनी तिथून आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि तुमचं आवाडे महाराज हे त्यांचे संगतीदार आहेत आणि तेही त्यांच्या पाठीमागं म्हणतात म्हणजे कुछ कमी नाही, ते सुद्धा तुमच्या मागे म्हणतात म्हणजे त्यांनाही धन्यवाद आहे. आणि आमचे साळुंके महाराज तर नेहमी आमच्या बरोबरच असतात, म्हणून त्यांना काही किंमत कमी नाही, त्यांनाही धन्यवाद. आमचे चौकदार बघा, चौकदार नेटाक पाहिजे बरं का. गिरीगावचे कचरे महाराज आहेत, तेही आमच्या बरोबर नेहमी असतात, सिक्युरिटी गार्ड, आणि त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सुतार महाराज आहेत, बाकीचे हे पाटील महाराज आहेत, बाकी सगळे रुपनवर महाराज आहेत, विलेकरी बाबा आणि हे